अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीत शेकाप काँग्रेस आघाडीनं विजयी सलामी दिली असून माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक हे बिनविरोध निवडून आले आहेत। त्यांच्या समोरील भाजपच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि नाईक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला। यानंतर शेकाप कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला। अलिबाग शहरात प्रशांत नाईक यांची जादू चालते। यावेळी त्यांच्या कन्या अक्षया नाईक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढत आहेत, तर प्रशांत नाईक यांनी प्रभाग क्रमांक 2B मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यांच्या विरोधात भाजपकडून संतोष साळुंखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। गुरुवारी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या एक दिवस आधी अलिबागमध्ये मोठी घडामोड घडली। भाजपचे संतोष साळुंखे यांनी आपल्या नामनिर्देश पत्र मागे घेतल्यामुळे शेकापचे उमेदवार प्रशांत नाईक हे बिनविरोध विजयी झाले आहेत। प्रशांत नाईक यांच्या बिनविरोध विजयानंतर शेकाप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। नाईक यांचा हा विजय शेकाप कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे। अलिबाग नगर परिषदेची निवडणूक शेकाप काँग्रेस आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना युती यांच्यात प्रमुख लढत होणार आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।